धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांतीची मूर्ती असे असणारे आपले नाथराय आणि या नाथरायांचा निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन करणारा, त्याचबरोबर संत महिमा. का तर आज आपण पाहत आहोत की आताच निवृत्तीनाथांची यात्रा झालेली आहे. त्यांचा जन्म माघ वद्य प्रतिपदेचा आहे आणि सन 1175 साली त्यांचा जन्म झालेला आहे. अशा या निवृत्तीनाथांची यात्रा आता आपण सर्वच जण यात्रेला गेलो होतो. आम्ही पायी नाही गेलो, पण गाडीतून जाऊन परस्पर प्रदक्षिणा करून आलो. पण खरं पाहता या नाथांच्या निवृत्तीनाथांचा हा महिमा सांगणारा हा अभंग आहे. श्री नाथ महाराजांनी त्यांच्यावर एकूण 60 अभंग रचलेले आहेत आणि या 60 अभंगामध्ये निवृत्तीनाथांचा महिमा, शिवाचा महिमा, म्हणजे साक्षात शिवाचा अवतार असणारे हे निवृत्तीनाथ, की ज्यांचं जन्म दिव्य आहे, ज्यांचं कर्म दिव्य आहे आणि ज्यांचं नावही दिव्य आहे, अशा तीर्थरावामध्ये त्र्यंबक शिखरावर वसलेले संत श्रेष्ठ तुकाराम हे निवृत्तीनाथ. आणि या निवृत्तीनाथ तिथे देवही आहे, संत आहे, पवित्र असं तीर्थही आहे आणि त्यांचे सद्गुरूही तेथे वसलेले आहेत. आणि म्हणून या तीर्थक्षेत्राचा त्याचबरोबर देवत्वाचा हा महिमा वर्णन करणारा हा अभंग आहे. तत्पूर्वी थोडा परिहार देवच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. की ज्या निवृत्तीनाथांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय, त्यांची वारी साजरी करतोय, वारीला आपण सर्वच जण जातो, त्याच निवृत्तीनाथांचा आपल्या जीवनामध्ये किती अनन्यसाधारण महत्व आहे. की ज्या ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंची वंदना केलेली आहे ज्ञानेश्वरी मध्येच प्रारंभाला, की प्रभो तुम्ही महिषाची या मूर्ती,
आणि चित सूर्याची उपमा देणाऱ्या किंवा अनेक प्रकारे 14व्या अध्यामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरूवर जेवढ्या ओव्या खर्च केल्या असतील तेवढ्या या 14व्या अध्यावरच आहे. आपण ते वर्णनही करू शकत नाही इतक्या सालसपणाने आपल्या सद्गुरूंचं चिंतन मांडणारे माऊली ज्ञानोबराय. आज जगाची माऊली म्हणणाऱ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा निवृत्ती दादांना सद्गुरुत्व प्राप्त करून द्यावं आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा. इतका उच्च महिमा त्यांचा आहे. आणि नाथ महाराजांनी याच अभंगामध्ये या निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन केलेला आहे की धन्य धन्य निवृत्ती देवा, नुसतं संत नाही, सद्गुरू नाही, तर देवाची उपमा दिलेली आहे. आपण म्हणतोच आहे अभंगामध्ये की श्री विष्णूचा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, साक्षात शिवाचे अवतार म्हणजेच स्वामी निवृत्ती दातार आहेत. आज आपण त्यांचा महिमा पाहिला, वर्णन पाहिलं की ज्या हरिहर पंतांपासून जी चालेली वंश परंपरा आहे, हरिहर पंत, रामचंद्र पंत, गोपाळ पंत, त्याचबरोबर त्र्यंबक पंत, त्यानंतर गोविंद पंत, विठ्ठल पंत आणि विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला आलेले हे वारस म्हणजे निवृत्ती दादा, की ज्यांनी भक्तीचा ज्ञानाचा कळस गाठलेला आहे, पण तरी सुद्धा जगाला ज्ञान शिकवलं नाही. त्यांनी आपला जो शिष्य आहे, शिष्याला आपण आयसे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, त्या माऊली ज्ञानोबरायाने संपूर्ण उपदेश केला आणि तेच जगाचे आज गुरु झालेले आहेत माऊली ज्ञानोबराय. म्हणजे शिष्याला आपल्याही पेक्षा उच्च पदावर नेऊन ठेवणारे सद्गुरू म्हणजे निवृत्ती दादा. आज सर्वच जण आपण जन्मोत्सव त्यांचा साजरा करतोय, त्यांच्या वारीला जातोय. खरं पाहता त्या त्र्यंबक क्षेत्रामध्ये पाहिलं तर आपण त्र्यंबक राज म्हणजे हा राजांचा राज आहे. या राजाचा राज म्हणजे संतांचा सद्गुरू सुद्धा सर्व संतांच्या मध्ये श्रेष्ठत्वाचे निवृत्तीनाथ आहेत. आणि या निवृत्तीनाथांचा हा महोत्सव आपण साजरा करतोय. आज मी मुद्दाम आधी सांगितलं होतं ग, धन्य धन्य म्हणजे दुसरा अभंग घेणार होती की संत चरणां संत विषयी घेणार होती, पण मला असं वाटलं की आता निवृत्ती दादांवरच बोलावं. का तर जीवनाचं सार्थकता, ज्या नाथ संप्रदायाची परंपरा आलेली होती की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी गेला, गोरक्ष वेळेला गहिनी प्रति ग्रहिणी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवे सार चोजविले. ज्या ज्ञानदेवांना निवृत्ती दादांनी जे सार म्हणजे जे आपलं जे चोजवलेलं आहे, सार आहे, जे उपदेश केलेला आहे, त्या उपदेशाने सर्व जगाला उघडं भांडार करून दिलेले एक शिष्य एक गुरु ही परंपरा मोडून अखिल विश्वाला ज्ञान दान करण्याचं जी योग्यता, जी पात्रता किंवा जे सौभाग्य प्राप्त करून दिलेलं आहे ते निवृत्ती दादांनी. याच निवृत्तीनाथांचे गुरु हे गहिनीनाथ आहेत आणि याच निवृत्तीनाथांच्या आजोबा त्र्यंबकराज यांचे सुद्धा गुरु सुद्धा गहिनीनाथच आहेत. आणि म्हणून या गहिनींचा जो शिष्यत्व ज्या निवृत्तीनाथांनी पत्करलेला आहे, आपल्याला सर्वांना कथा माहिती आहेच की ही जी चार भावंड आहेत, या चार भावंडांना मौजी बंधनाचा किंवा समाजाने त्यांना शिक्षेचा जो शिक्षणाचा जो त्यांचा मूळ हक्क आहे, अधिकार आहे, त्या अधिकारापासून वंचित केलं होतं. का बरं? तर चैतन्याश्रम असे त्यांच्या वडिलांचं नाव होतं, म्हणजेच विठ्ठल पंत. त्यांनी जी योग दीक्षा घेतलेली होती त्या योग दीक्षेमुळे किंवा जी गुरु दीक्षा घेतली होती तिथे काय होतं की जर आपण ब्रह्मचर्य आश्रमाचं जर पालन केलं तर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये यायचं नाही. परंतु आपण पाहिलं असेल की ज्या रुक्मिणी माता आहेत ज्यांनी 1.25 लाख अशा पिंपळाच्या पाराला आळंदी क्षेत्रामध्ये प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, आणि या प्रदक्षिणा घालत असताना एक दिवस पहाटेच्या वेळेस जे आपले निवृत्ती दादा आहेत त्यांचे वडील म्हणजे विठ्ठल पंत म्हणजे चैतन्याश्रम आणि त्यांचे गुरु ते तिथे आले होते. आणि त्यावेळेस ते तिथे बसले असताना या रुक्मिणी माता तिथे त्यांना नमस्कार करत आहेत. नमस्कार करत असताना त्याने अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस रुक्मिणी मातेने वर पाहिलं
की हा आशीर्वाद कोणासाठी आहे. माझे पती तर त्यांनी गृहस्थ आश्रमाचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे आणि संन्यास आश्रम स्वीकारलेल्या पत्नीला किंवा स्त्रीला पुत्रत्वाचा अधिकार नाही किंवा पुत्रप्राप्तीचा अधिकार नाही किंवा ती गृहस्थ आश्रमाचं जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून मग हा आशीर्वाद कोणत्या जन्माचा. आणि मग त्यावेळेस तिने आपल्या पतीचं सगळं आख्यान सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेस या त्यांचे स्वामी आहेत चैतन्य, त्यांना चैतन्य प्रभू त्यांनी पाहिलेलं आहे की जो शिष्य ज्याला मी अनुग्रह दिलेला आहे त्याची सर्व लक्षणं मला या चैतन्य आश्रमामध्ये दिसत आहेत. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना पुन्हा काशी क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना पुन्हा या संसार आश्रमाचा स्वीकार करण्यासाठी पाठवलेला आहे. आज आपण पाहत आहोत की जे ज्ञान आपण घेतोय त्या ज्ञानामुळे आम्हाला काय प्राप्त होतोय. ज्या ज्ञानामुळे धर्म नाही, ज्या ज्ञानामध्ये न्याय नाही, ज्या ज्ञानामध्ये सात्विकता नाही, ज्या ज्ञानामध्ये प्रेम नाही, ज्या ज्ञानामध्ये जर आम्हाला एकमेकाबद्दल वात्सव्य नसेल, आत्म उन्नतीचा जर साक्षात्कार नसेल आणि स्वत्वाची जर जाणीव नसेल तर ते ज्ञान कोणत्याही प्रकारचं कामाचं नाही. परंतु निवृत्तीनाथांचे वडील म्हणजेच विठ्ठल पंतांना सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं होतं ते ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होतं. आणि त्या आत्मज्ञानातून साक्षात ते त्याप्रमाणे त्यांचं जीवन जगतच होते. परंतु त्यांना या गृहस्थ आश्रमाचा पूर्वीपासूनच कंटाळा होता. आणि पूर्वीपासून कंटाळा असल्यामुळे त्यांनी पत्नीच्या आज्ञेवरून स्वतः सांगत होते सारखे, मला जायचंय, संन्यास घ्यायचे. आपण पण कंटाळतो आणि म्हणतो जा एकदाच्या गावाला. कोण जर आपले पती जर समजा म्हणत असेल मला गावाला जायचंय, मला इकडे जायचंय, आपण कंटाळतो आणि म्हणतो जा बाबा एकदाचे तुमची हौस पूर्ण करा. त्याप्रमाणे तिने सहज सांगितलं आणि पती निघून गेले. आज पाहिलं तर याच पतीने पुन्हा गृहस्थाश्रमाचं जेव्हा स्वीकार केलं त्याच वेळेत या आळंदी क्षेत्रातील धर्म मार्तंडाने त्यांच्यावर टीका केली, त्यांना नाना प्रकारचे त्रास दिले, अनेक प्रकारचा छळ केला आणि संपूर्ण समाजाने त्यांना वाळीत टाकलं. ज्यावेळेस या समाजाने वाळीत टाकलं त्यावेळेस यांनी या 4 दिव्य रत्नांना जन्म दिलेला आहे. या उभे राहा. या 4 रत्नांना जन्म दिलेला आहे की साक्षात श्री शिवाचा अवतार असणारे निवृत्ती दादा, साक्षात ज्ञान म्हणजे महाविष्णूचा अवतार असणारे आमचे माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका आणि त्याचबरोबर आदिशक्ती मुक्ताई या 4ही मुलांना जन्म दिला. पण या 4 मुलांना जन्म दिल्यानंतर मौजी बंधनाचा आणि त्याचबरोबर ज्ञानार्जनाचा इतर सगळ्या गोष्टींचा अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेतलेला असताना त्यांच्या आई वडिलांना दुःख होणं शक्य आहे की नाही. आज जर आपण पाहिलं, आपण ज्या वेळेस आपल्या सर्वसाधारण मुलांना जन्म देतो त्यावेळेस प्रत्येक आईला प्रत्येक वडिलांना वाटतं की माझ्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावं, माझ्या मुलाला उत्तम प्रकारच्या शाळांमध्ये, ज्ञानालयामध्ये किंवा कॉलेजामध्ये त्याला तिथे काय मिळावं, तिथे त्याला ऍडमिशन मिळावं किंवा तिथे त्याला घ्यावं, त्या शाळेमध्ये शिकण्याची पात्रता त्याच्यामध्ये असावी किंवा त्याला त्या शाळेमध्ये त्याला ज्ञान मिळावं. ही जर सर्वसामान्य आई वडिलांची अपेक्षा असेल की जिच्या पोटी साक्षात शिव, जिच्या पोटी साक्षात विष्णू आणि जिच्या पोटी साक्षात जे महाविष्णूचा अवतार आहेत आणि जे सोपान काका आहेत ब्रह्माचा अवतार आहेत, या आदिशक्ती मुक्त आहेत, त्यांनाही वाटतंय की यांना मौजी बंधनाचा अधिकार प्राप्त व्हावा, ज्ञानार्जनाचा अधिकार प्राप्त व्हावा आणि समाजाने पुन्हा त्यांना स्वीकारावं. या न्यायाने त्यांनी समस्त समाजाकडे, समस्त ज्ञातूवृंदाकडे, तेथील पंडितांकडे, धर्म मार्तंडांकडे आपल्या मुलांना मौजी बंधनाचा अधिकार मागण्यासाठी सुरुवात केली. अशा वेळेस याच धर्म मार्तंडाने सांगितलेले आहे, तुम्ही एकदा गृहस्थाश्रमाचा त्याग करून ब्रह्मचारी आश्रमाचा जेव्हा स्वीकार केला त्यावेळेस तुमचे हे सगळे 4 पुरुषार्थ, 4 अर्थ तुमचे संपलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. किंवा तुम्हाला ह्या 4ही वर्णाश्रमाचा त्याग झालेला आहे. जे ब्रह्मचर्य व्रत आहे किंवा संन्यास आश्रम आहे
किंवा गृहस्थ आश्रम आहे, या सर्व आश्रमांचा तुम्हाला त्याग करावा लागणार आहे. आणि मग तुमच्या मुलांना ज्ञानार्जनाचा समाजामध्ये घेण्याचा अधिकार नाही, असं सांगितल्यामुळे या विठ्ठलपंत रुक्मिणी माता आपल्या पैठणला निघालेले आहेत. का तर सर्वात श्रेष्ठ हायकोर्ट म्हणजे पैठण होतं आणि या पैठण क्षेत्रावर जाऊन तेथे या मुलांसाठी मौजी बंधनाचा अधिकार इथे मागण्यासाठी हे सर्व 4 मुलं आणि हे विठ्ठलपंत रुक्मिणी माता निघालेले आहेत. विठ्ठल 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 आणि अशा प्रकारे हे चौघेही निघाले, 6 जण निघाले आहेत. ज्यावेळेस घनदाट जंगल लागतं, या जंगलामध्ये एका वाघाची डरकाळी आपण त्यांनी ऐकलेली आहे आणि वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर सगळीकडे सैरावैरा पळत सुटलेले आहेत. आणि अशा वेळेस निवृत्तीनाथ दादा गहिनीनाथांच्या म्हणजेच तिथे अंजनी पर्वतावर निघून गेलेले आहेत. खरं पाहता आपण म्हणतो वाट चुकले, पण वाट चुकले का ज्यांनी जगाला वाट दाखवली असे महान संत निवृत्ती दादा आहेत. त्यांना आपण वाट चुकली असे म्हणतो, पण जेणे तेणेची पंथे चालत जाताना पडे गुंता कोठे काही, त्या वाटेने जर गेलो तर आमचा मार्ग, आमचा जीवनाचा जो आत्मद्वाराचा मार्ग आहे तो सुखकर सोपा होतो. आणि त्याच पंथाने निवृत्ती दादा गेलेले आहेत. इकडे सगळे शोधाशोध करत आहेत आणि कालवला करत आहेत. आई रडतीये मुलांसाठी, वडील शोधतायत की या मुलांना उपाशी तापाशी आम्ही या मार्तंडांकडे घेऊन चाललेलो आहे, धर्म मार्तंडांकडे, आणि यांना वाटेमध्ये माझं मूल चुकलेलं आहे. काही कासावीस झाले तरी तशा अवस्थेत ते पैठणला गेलेले आहेत. काही काळांतराने निवृत्तीनाथांना पाहिलेले, निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांच्या गुहेमध्ये गेलेले आहेत. तिथे त्यांना अनुग्रह प्राप्त झालेला आहे, अनुग्रह प्राप्त दिलेला आहे गहिनीनाथांनी. आणि मग तिथून काही कालांतराने निवृत्ती दादा त्यांना भेटलेले आहेत. हे सर्व आलेले आहेत आणि सर्व आल्यानंतर पैठणला आल्यानंतर जे निवृत्ती दादा आहेत ते स्वतः ज्ञानी आहेत, म्हणजे ज्ञानसूर्य आहेत. तेच सांगतायत ज्ञानदादांना, ज्ञाना अरे आपण साक्षात तेजस्वी ज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे आहोत, आपल्याला या लोकांकडनं ज्ञान घेण्याची काय गरज आहे. पण त्यावेळेस माऊली ज्ञानोबराई कशा आहेत, आईच्या हृदयाचे आहेत. समस्त जगाला ज्यांनी विश्व कल्याणाचा मार्ग दाखवलेला आहे, हे विश्व सुखी व्हावं म्हणून विश्व प्रार्थना केलेली आहे. जे पसायदान म्हटलेलं आहे, जी ज्ञानेश्वरी सांगितले, जो अमृत अनुभव सांगितलेला आहे, जो हरिपाठाचा मार्ग सांगितलेला आहे, तेच ज्ञानोबाराय सांगतात. दादा जर आपण समाजाच्या धर्माच्या विरुद्ध जर आचरण केलं तर आपण समाजामध्ये ज्ञानवान किंवा समाजामध्ये आदर्श कसे समजू शकू. आणि म्हणून आदर्श जर आपण जर रचायचा असेल की ज्याने धर्म वाढवावा, जो कोणता धर्म, स्वधर्म, ज्या धर्माने तेणेचे पण ते चालू जाताना पडे गुंता कोठे काही, जो धर्म आहे ज्ञानरूपी धर्म आहे किंवा समाजाला जो आदर्श पायंडा आहे तो पायंडा आपण संतांनीच रचून द्यायचा आहे. आपणच जर चुकलो तर जगही चुकेल. आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्या न्यायाला आपल्याला प्रत्युत्तर करावं लागेल किंवा त्यांच्या न्यायाला स्वीकारावं लागेल. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे, धर्म मार्तंडांकडे गेलेले आहेत. आपण सर्व श्रोत आहात, माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, तपस्वी आहात, सर्वच रोज आपण ऐकतो आहोत. निवृत्तीनाथांचं चरित्र सर्वांनी ऐकलेलं आहे. पण तरी सुद्धा या ज्ञान मार्तंडांनी, धर्म मार्तंडांनी या माऊली ज्ञानोबरायांना किंवा त्यांच्या 4ही भावंडांना आणि या आई वडिलांना काय केलेले आहे, तुच्छ समजून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करावं, देहांत प्रायचित्त करावं. एकच तुमच्याकडे आहे न्याय, म्हणजे देहांत प्रायचित्त करायचं आहे. आणि तुमची जी मुलं आहेत त्यांना मौजी बंधनाचा अधिकार नाही. त्यांनी फक्त काय करावं, नामस्मरण करावं, कीर्तन करावं, भगवंताचं सतत चिंतन करावं, एवढाच त्यांना अधिकार आहे. तेणे करून त्यांची पापातून काय होईल, मुक्तता होईल, एवढाच त्यांना अधिकार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या शाळेत जाण्याचा, मौजी बंधनाचा अधिकार नाही, समाजांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही, नाही स्नानाचा अधिकार नाही. त्यांना जर पाहिलं तर तेथील जे ब्राह्मण होते, आज आपण ज्यांचे बडवे म्हणून पूजा करतायत जे, ते
जे माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर सतत पिंगा घालत आहेत तेच त्यांचा द्वेष करत होते. आणि मग त्याच संतांनी काय केलेलं आहे तर या समाजाला हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जे झालं त्याप्रमाणे त्या न्यायाने या विश्वाला एकात्मतेचा ज्ञानाचा सूर्य ज्यांनी दिला त्याच विठ्ठल रुक्मिणी पंतांना काय करावं लागलं प्रयाग तीर्थक्षेत्रावर देहांत प्रायचित्त करावं. हे देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर सुद्धा ही चार भावंड सुखी झाली का हो? की ज्या चार भावंडांच्या या कोवळ्या वयामध्ये त्यावेळेस निवृत्ती दादा 10 वर्षाचे होते, माऊली ज्ञानोबाराय 8 वर्षाचे होते, सोपान काका 6 वर्षाचे होते आणि इवलीशी मुक्ताई 4 वर्षाच्या होत्या. आणि या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा 10 दिवस ही भावंड एका कोपऱ्यामध्ये या पर्णकुटीमध्ये रडत बसली होती. मुक्ताईला सांभाळत होते निवृत्ती दादा, सोपान काका, एकमेकांना 4 भावंड एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून रडत होती, एकमेकांना समजावत होती. आणि अशा वेळेस आपल्या एवढीच्या मुक्ताईला भूक लागलेली असते. मुक्ताई ज्ञानदादांना सांगते, ज्ञाना दादा, अरे मला भूक लागली आहे रे, आई बाबा गेले, आता माझ्या जेवणाची व्यवस्था कोण करेल? मला खूप भूक लागली आहे दादा, मला किती वेळ झाला मी अन्नाचा घासही सेवन केलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या मुक्ताईचा जो टाहो आहे तो माऊली ज्ञानोबरायाने ऐकला. आईचं काळीज होतं. आणि मग त्याने आपल्या जी उपरणं असतं त्या उपरण्यामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहे अलंकापुरामध्ये. आज अलंकापूर म्हणतोय आपण. ज्या ज्ञानोबरायाने, मुक्ताईने, निवृत्ती दादाने, सोपान काकाने ते आळंदी हे क्षेत्र पावन केलेलं आहे. या आळंदीतल्या लोकांनी काय केलं त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले, भिक्षाम देही ज्यावेळेस भिक्षा मागत होते त्यावेळेस सर्वांनी खटाखट दरवाजे लावून गेले. ही संन्याशाची पोरं आज आपल्या दारात कशासाठी आलेत? हे धर्म वाटवायला निघालेले आहेत, आमच्या मुलांना वाटवायला निघालेले आहेत. आणि अशा अवस्थेत यांना या समाजाने झिडकारलं, त्यांचा तिरस्कार केला. एका घरामध्ये, विसोबांच्या घरामध्ये ज्यावेळेस त्यांच्या झोळीमध्ये 4 मूठ धान्य पीठ ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस त्यांच्याच पोरांनी काय केले, तेच पीठ पायाखाली मातीमध्ये काय केले, मिसळलेलं आहे. आणि माऊली ज्ञानोबराय हिरमुसल्या चेहऱ्याने विठोबरायांच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत. त्यावेळेस त्यांनी खडकन त्यांच्या मुस्कटात मारावे आणि निवृत्ती ज्ञानदादा हिरमुसल्या चेहऱ्यामध्ये ताटीमध्ये येऊन बसावे आणि ध्यानमग्न अवस्थेत एकाग्र चित्ताने भगवंताचं ध्यान करत बसलेले आहेत. अशा वेळेस युलीशी मुक्ताईने पाहिलं, दादाने दार खडकन लावून घेतलेलं आहे. आणि मग ती ताटीजवळ येऊन ज्ञानदादाला सांगते, दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन मनाचा, योगी पावन हे अपराध जनाचा, काहे अपराध जनाचा, विश्वराजे भादेवनी, विश्वरागे भादेवनी, विश्वरागे भादेवनी, विश्वरागे भादेवनी. काहे अपराध जनाचा, काहे अपराध जनाचा,
विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने भावे पाणी संती सुखे भावे पाणी विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने विश्वरागे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी सांगितलंय की शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश दादा. अरे तू योगी आहेस आणि योग्याने पावन मनाचा समय सुखम यश लाभा लाभव जया जम म्हणजे जो समबुद्धी असतो सुखामध्ये दुःखामध्ये आनंदामध्ये किंवा कोणी जरी राग केला तिरस्कार केला तरी सुद्धा ज्याची स्थिती ढळत नाही असा योगी असतो. आणि दादा तू योगी आहेस योगी पावन मनाचा त्यांनी काय केलं पाहिजे सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे सगळ्यांना सांभाळलं पाहिजे. विश्व रागाने जरी वन्नी झालं असेल अग्नी झाला असेल तरी संतांनी मात्र सुखी पाणी व्हावं रे दादा. तुला शब्दरूपी क्लेश झाले असतील पण तू उपदेश मान पण धाटी उघड. या जगाला या विश्वाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे. आणि मग या मुक्ताईचा हा जो टाहो आहे जे अभंग आपण टाटीचे म्हणतोय ते ताटीचा अभंग जेवढे उपदेश केले आहेत त्या माझ्या मुक्ताईने आज आपण म्हणतोय की जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता असावी. हे संतांनी पायंडा पाडून दिलेला आहे की ज्यावेळेस एक शिष्य एक गुरु होता त्याच गुरु शिष्याला त्या परंपरेला खेळ बसून आज समाजामध्ये आपल्याला सर्वांना हा उघड आणि सोपा मंत्र दिलेला आहे रामकृष्ण हरी. आणि याच्यामध्ये वाटेकरी असतील तर आमचे निवृत्ती दादा आहेत आमचे मुक्ताई आहे की या ज्ञानदादांना जो उपदेश केलेला आहे त्याच ज्ञानदादांनी मोहिनीनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे ज्ञानेश्वरी सारखं अथांग असं अमृताचा कुंभच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो बुडेल किंवा जो त्याची ओवी जरी एक म्हणून सांगतात माऊली नामदेव महाराज की नामामाने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही 100 ओव्या वाचत असू कधी 200 ओव्या रोज वाचतो पण ह्या 200 ओव्या जरी वाचत असलो तरी आमच्या जीवनामध्ये उद्धारासाठी एक तरी ओवी अनुभवावी. ती एक ओवी जरी आम्ही वाचलो आणि त्याच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरोखर तो हा उतरेल पार भाऊ दुस्तर नदीचा. त्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये याच संतांची आवश्यकता आहे. साक्षात भगवंत कृष्णाने सुद्धा संदीपनींची शिष्यत्व स्वीकारलेलं आहे. प्रभू रामचंद्राने सुद्धा वशिष्ठांना गुरु मानलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. सद्गुरू काय करतात तर सद्गुरू आम्हाला निज वस्तूची आठवण करून देतात. जसं पाणी आहे पण पाणी जेव्हा गढूळ होतं त्या पाण्यावर जेव्हा शेवळ येतं त्या शेवळ आलेल्या पाण्यावर आपल्याला पिण्यासारखी मार्ग दिसत नाही. त्यावेळेस एखादा माणूस म्हणतो मला तहान लागले पण काय करू हे सगळं घाण पाणी आहे याच्यावर शेवळ आलेला आहे याच्यावर काय करायचं. पण ज्या वेळेस एखादी व्यक्ती सुज्ञ असते ती सांगते बाबा रे हे पाण्यावरचं जे शेवळ आहे ते बाजूला कर त्याच्यामध्ये बघ तुला थंडगार अमृतासारखं पाणी मिळेल आणि तुझी तहान भागेल. तद्वत हे सद्गुरू आहेत. ते सद्गुरू आम्हाला अमृता समान असलेलं भगवंताचं नाम देऊन आमच्या जीवनाचा उद्धार करतात. ते सांगतात संत कसे आहेत परिसाप्रमाणे आहेत. संतांना सद्गुरूंना परिसाची पण उपमा कमी पडते. ते फक्त लोखंडाचं सोनं करतात पण संत जीवनाचं सोनं करतात.
अखिल मानव जातीच्या जीवनाचं सोनं करतात संत. एक झाड होतं चंदनाचं. त्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी बोरीची, बाबळीची, अनेक प्रकारची वाकडी तिकडी काटेरी झाडं होती. आणि या काटेरी झाडा झुडपांमध्ये चंदनाचं झाड अगदी सुगंधी होतं. पण जे चंदनाचं झाड होतं ते चंदनाचं झाड स्वतः सुगंधी राहिलं नाही. त्या चंदनाच्या झाडाने आजूबाजूला असलेल्या बोरीच्या, बाबळीच्या, काटेरी, वाकड्या तिकड्या त्या झाडांना सुद्धा सुगंधत्व प्राप्त करून दिलं. चंदने ते बोरी व्यापी गेली, चंदने ते बोरी व्यापी गेली. संताने सरिता केलो कैशा पारी, संताने सरिता केलो कैशा पारी. चंदने ते बोरी व्यापी गेली, चंदने ते बोरी व्यापी गेली. हा सुगंध सुद्धा चंदनाचाच आहे का? तर त्या संतांच्या मार्गाने आम्ही चालतोय. आपण पंढरीची वारीला का जातो? आळंदीच्या वारीला का जातोय? आता निवृत्तीनाथांची जी वारी झाली त्या वारीला का जातात महाराज आमचे? पूर्ण वारीमध्ये त्या घाटामध्ये आपला मृदुंग वाजवत असतात किंवा अभंग गात असतात. खरंच एक एक पावलामध्ये काय होतोय? एक एक यज्ञ घडतोय. प्रत्येक पावला पावलामध्ये यज्ञ घडतोय. आणि म्हणून या संतांच्याच मार्गामध्ये आपण जर गेलो तर निश्चितच त्या चंदनाप्रमाणे सुगंध आपल्या जीवनाला येतो. परिसाप्रमाणे आपल्या जीवनाचं सोनेत्व प्राप्त होतं. पण हे या संतांच्या मार्गामुळे. पण या संतांनी आम्हाला आमच्या निज वस्तूची आठवण करून दिलेली आहे. का सता हृदयामध्ये रामो, का भ्रांताशी काम विषयावरी. असं आहे की जर आमच्या हृदयामध्ये राम आहे पण भ्रांताला काम मात्र विषयावर आहे. आपण भ्रांत जीव आहेत. मायेमध्ये, मोहामध्ये, क्रोधामध्ये, लोभामध्ये, आशेमध्ये, तृष्णेमध्ये आपण गुरफटलेलो आहोत. आणि म्हणून संत सांगतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझ्या जवळच आहे रे. या निज वस्तूची तू आठवण कर. शोध घे. शोध घे. कैसी की व आणि म्हणून या संतांना आम्हाला आठवायचं आहे. या संतांचा महिमा आम्हाला वर्णन करायचा आहे. या संतांच्या मार्गाने चालायचं आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निवृत्ती देवा
की देवा काय महिमा वर्णावा काय महिमा धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. इथे दोनदा धन्यता दिलेली आहे, त्यामुळे काहीतरी विशेष असेल ना. आपण एकदा धन्य म्हणतोय, बाबा धन्य झालो, पण धन्य धन्य म्हणजेच धन्य धन्य निवृत्ती देवा. हा निवृत्ती देव म्हणजे साक्षात निवृत्त करणारा देवता आहे, की ज्यांचा पूर्ण वंशज निवृत्तीकडे वळलेला होता. हरिहर पंतांपासून त्र्यंबक पंतांपर्यंत, ते त्र्यंबक पंतांपासून गोविंद विठ्ठल पंत आणि निवृत्ती दादा यांनी निवृत्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे. म्हणजेच आपण पाहिलं ही चारही भावंड सुद्धा काय आहेत, संसारापासून निवृत्त आहेत की नाही. लग्न केलं का त्यांनी, कोणत्याही प्रकारचा गृहस्थाश्रम स्वीकारला का नाही, पण तरी सुद्धा सर्व जग या माऊलीला, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतं. आईसारखी प्रसवली का नाही, पण आईचं प्रेम हृदयामध्ये या माऊलीने ठेवलं. निवृत्ती ना दादा म्हणजे धन्य धन्य निवृत्ती देवा, जो साक्षात देव आहे, म्हणजे शिवाचा अवतार आहे. आणि याच देवाने आपण शिव पाहिला की शिव कसा आहे, त्यागाची मूर्ती आहे. शिव अंगाला काय लावतो, भस्म धारण करतोय. म्हणजे भस्म आम्हाला काय सांगतोय, की तुझ्या शरीराचं सुद्धा काय होणार आहे, एक दिवस भस्म होणार आहे. म्हणजे आपण ज्या चितेवर जळतो त्या चितेची सुद्धा राख होणार आहे. ती राख भगवान शिव शंभो शंकर आपल्या शरीराला धारण करतात. आपण हा देह आहे, पंचतत्वांचा देह आहे. आपल्याला या देहामध्ये आपण अस्थि रज सर्व काही घेऊन आलेलो आहेत. पंच प्राण आहेत, पंच कर्म इंद्रिय आहेत, पंच ज्ञान आहे, ज्ञानेंद्रिय आहेत, 11 मन आहे. आणि याच बरोबर आम्हाला बुद्धी दिलेली आहे भगवंताने. भगवंताने विचार करण्याची क्षमता, विवेक क्षमता दिलेली आहे, मन दिलेलं आहे विशेष म्हणजे. आणि या मनामध्ये आम्हाला भगवंत शिव शंभो सांगतायत की या शरीराची होय माती, शरीराचं काय होणार आहे, मातीचं होणार आहे. आपण याला किती जरी जोपासलं, किती जरी याचे लाड केले, याला किती प्रकारचे भरजरी वस्त्र जरी घातले, किंवा कितीही प्रकारचं अन्न जरी आपण त्याला पुरवलं, किंवा जरी काही ना म्हणतात काय मला गादीवर झोपायची सवय, आम्हाला जमिनीवर झोपता येत नाही, पण एक दिवस आम्हाला या चितेवर जावं लागतं आणि भस्मच व्हावं लागतं. म्हणजे शरीराला धारण केलेलं भस्म साक्षात शिव शंभो सांगतात की काय आहे तू, तुझ्या शरीराचं. म्हणजेच आपणाला त्यांनी निवृत्ती सांगितलेली आहे. ज्यावेळेस एखादी चिता जाते, आता अंत्ययात्रा जाते, त्यावेळेस आपण एखाद्या आत्म्याला किंवा एखाद्या व्यक्तीला ज्या तिथे चितेजवळ नेऊन जातो, त्यावेळेस काय म्हणतो, आपल्याला स्मशान वैराग्य प्राप्त होतं. आणि त्यावेळेस म्हणतो आपण, नाही रे, सगळं शेवटी काय आहे, निरर्थक आहे, हे इथेच राहणार आहे, हे काही आपल्या बरोबर येणार नाही, सगळं स्वस्त म्हणजे इथेच राहणार आहे, हे सगळं निरर्थक आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत आपण स्मशानामध्ये आहोत, त्या चितेला अग्नी देतो, तोपर्यंत घरी आलो की आपण संसारामध्ये व्यस्त होतो. पण तिथे कोण राहतो, साक्षात शिव राहतोय. शिवम भूत्वा शिवम यजेत स्मशानेषु क्रीडा स्मरहर पिशाच. हा शिव स्मशानामध्ये राहतोय, तिथे त्याग आहे, तिथे निर्वाण आहे, आणि तिथे भगवंताचं आणि आपलं मिलन आहे. आपलं सगळ्यांची किती जरी मजली इमारत असली तरी आपल्याला
सर्वांना शेवटी कुठे जायचं आहे? स्मशानात. आणि स्मशानात राहणारी देवता म्हणजेच साक्षात शिव आहेत, भगवान शंकर आहेत. आणि तेच वैराग्य, तेच निवृत्ती आम्हाला देतात. आणि तेच निवृत्ती निवृत्तीनाथ आहेत, की ते धन्य धन्य निवृत्ती, की त्यांच्यामध्ये पूर्ण निवृत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, कोणत्याही प्रकारचा लोभ नाही, कोणत्याही प्रकारची माया नाही, तृष्णा नाही, अपेक्षा नाही, असा हा देव आहे, धन्य आहे. आणि सगळ्या देवातील श्रेष्ठ देव म्हणजेच महादेव, म्हणजेच सदाशिवाचा अवतार, म्हणजे सगळ्या देवांचा देव साक्षात हा निवृत्ती देव आहे. हे अभंगातलं पहिलं चरण आहे. आणि या अभंगाच्या पहिल्या काय महिमा वर्णावा, त्यांचा महिमा काय वर्णावा, त्यांचा महिमा वर्णता वर्णता आपली वाचा सुद्धा काय होते? दुबळी होते, हीन होते. आणि म्हणून या संतांचा महिमा या आपल्या परा वाणीतून आपण उच्चारू शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही संतांचा महिमा तो वर्णनासाठी आपली वाचा सुद्धा कमी पडते. आणि म्हणून त्यांचा महिमा फक्त नुसतं धन्य धन्य निवृत्ती देव किंवा निवृत्तीनाथांचं जरी स्मरण केलं तरी सुद्धा सकळ पापाची आपली होळी होते. आणि म्हणून या संतांच्या चरणावर आम्हाला बाकी काहीच नाही. काय संत चरणीचे रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाचं नुसतं रज कण जरी आमच्या कपाळाला, आपल्या भाळाला जरी लागलं तरी सुद्धा आपल्यातील वासना, तृष्णा, आशा, ममता याचा नाश होऊन जीवनाचा उद्धार होतोय. आणि म्हणूनच या संतांची जे आपण चरित्र ऐकतोय, की या संतांच्या महिमा आपण ऐकतो, की साक्षात शिवाचा अवतार आहे. अभंगाचं दुसरं चरण शिव अवतार शिव अवतार शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. शिव अवतार निवृत्तीनाथांनी जर अवतारच घेतला नसता तर या त्रैलोक्याला पावन करण्याचं जे सामर्थ्य आज आपण आपल्या ज्या संतांमध्ये प्राप्त झालेलं आहे ते मिळालं नसतं.
संतांच्या आधीच जर जन्माला आलो असतो तर हे सुख आपल्याला भोगायलाही प्राप्त झालं नसतं. आणि म्हणून त्यांच्या नंतर आपण जन्माला आलेलो आहेत. संत अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. अवतार घेतला तो कशासाठी घेतलेला आहे? ज्या वेळेस धर्माची घडी विस्कळीत झालेली होती, अधर्म माजलेला होता, त्या 1200 साली 1200 शकात, आणि त्यावेळेस सगळीकडे अधर्म माजला होता, नीतिभ्रष्टता झाली होती, यौवनाने आपल्या देशावर आक्रमण केलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये या धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी या संतांनी सुद्धा तेवढंच मोलाचं कार्य केलेलं आहे. का तर धर्माची घडी ज्यावेळेस विस्कळीत होते, भगवंत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतार घेतात, त्याचप्रमाणे संत सुद्धा अवताराला येतात. संतांनी सुद्धा जगामध्ये चाललेला हा जो धर्म ढोंगीपणा होता, न्याय नीतीच्या नावाने काय चाललेला जो बाजार होता, तो बाजार संपवण्यासाठी आणि सर्वसामान्य जीवाला त्याचा जगण्याचा, त्याच्या जीवनाचा उत्थानाचा मार्ग, त्याच्या जीवनामधील जे ध्येय आहे, कोणतं ध्येय आहे की तो ज्या अंशापासून आलेला आहे, परमात्म्यापासून आलेला आहे, त्या परमात्म्यालाच विसरलेला आहे. विसरली तया तोर धानी हानी, विसरली तया तोर धानी हानी, विसरली तया तोर धानी हानी, हानी विसरले तया थोर झाले. आणि अशा या विसरलेल्या जगाला सांगण्यासाठी त्यांचं कर्म काय आहे, त्यांचा आचार काय आहे, ते सांगण्यासाठी संत अवताराला आलेले आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, या संतांनी दीन जना, म्हणजे दीन म्हणजे काय, आपण आपल्याला स्वत्वालाच विसरलेलो आहोत. मी कोण आहे, कोठून आलेलो आहे, माझं कर्म काय आहे, मला जायचंय कुठे, हेच स्वत्व विसरलेलं होतं. आणि याच जीवाला उद्धार करण्यासाठी संत आलेले आहे. तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाशी, ही जागा दाखवण्यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे. तू कोण आहेस, तू साक्षात ब्रह्माचा अवतार आहेस, तू भगवंताचा अंश आहेस. म्हणून गीतेमध्ये सांगितलेले 15 वेळात मम अंश जीव लोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या शरीरामध्ये जो अंश आहे तो अंश माझा आहे. मी बोलवते, मी बोलविल्या बोल वेद बोल, मी चालविल्या सूर्य चाले. असा जो जगाला चालवणारा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमची शक्ती तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहे. त्या हरवलेल्या जगाला, विसरलेल्या जगाला स्वत्वाची आठवण करून देण्यासाठी, उद्धार करण्यासाठी हे संत अवताराला आलेले आहेत. त्यांनी देवत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, सर्व जन जड जीवनसाठी, उद्धारासाठी ते इथे अवतीर्ण झालेले आहेत. आणि ते त्यांच्या अवतार कार्यामध्ये फक्त उद्धार करून थांबलेले नाहीत, उपदेश करून थांबलेले नाहीत, तर त्यांनी अमूल्य अशा ग्रंथांची निर्मिती केली आपल्यासाठी. माऊली ज्ञानोबा यांनी
आपल्याला भावार्थ दीपिका दिलेली आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधका समाय बाप दर्शने हरे नाम. सर्व गोष्टी सुख ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. जी 5,500 वर्षापूर्वीची जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेचं तत्वज्ञान लुप्त होत होतं आणि तेच तत्वज्ञान माऊली ज्ञानोबरायाने आम्हाला लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. नाम ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी ही तर नेणाती कोणी. आपण पण आता हीच अवस्था झालेली आहे ना या समाजामध्ये सुद्धा. आणि म्हणून संत अवताराला येतात. आज आपण सगळेजण ज्ञानाचं अर्जन करत आहोत. ऐकतोय, आपण ऐकतोय आपल्या पुरतं, पण समाज इथे समोर उभा आता जातायत ऐकतायत, पण ऐकून सुद्धा बहिरे होतात. या कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. आणि म्हणून या जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी या ज्ञान सूर्याने अवतार घेतलेला होता. त्यात निवृत्ती दादांचं सगळ्या जगाला आपल्यावर उपकार आहेत, विश्वावर उपकार आहेत. ज्या ज्ञानोबरायाने विश्व प्रार्थना केलेली आहे की नाही, जे खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्म रती वाढो. यांनी सांगितले नाही खळ मरो दृष्ट दुर्जनांचा संवार हो नाश हो असं म्हटलं नाही, तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची जी दुर्बुद्धी आहे, वाईट बुद्धी आहे, कुबुद्धी आहे, ती बुद्धीचा नाश कर आणि त्यांना काय चांगला आनंदाचा ज्ञानाचा मार्ग प्राप्त हो, दुर्जनत्व त्याच्यातलं नष्ट हो. आणि अशा प्रकारचे ह्या संतांनी आपल्याला अवतार घेऊन आपल्यावर उपकार केलेले आहेत. केले उपकार काय सांगू काय, बाप न करे ऐशी माई. आई वडिलांचे उपकार सुद्धा आपल्यावर कमी आहेत, पण त्यांच्याही पेक्षा संतांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत. या संतांनी आम्हाला आमच्या स्वहिताचा मार्ग सांगितलेला. अरे बाबा, तू मनुष्य आहेस, हा बोध इतर प्राण्यांना नाही, दीन दुर्बळाला नाही, फक्त मानवाला आहे. इतर पशूंना आहे का? पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांना भोग काय भोगतात, त्यांना अशुभ आहे की घाण आहे की चांगलं आहे हेही कळत नाही. आई सुद्धा एका वर्षामध्ये विसरून जातात स्वतःची. पण याच मानव जातीला उद्धारासाठी हा उपदेश संतांनी केलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जणे तू जोडशी नारायण. आणि ह्या भव रोगाचा जीवपणाचा नाश करण्यासाठी तुला हा नरदेह दिलेला आहे. हा नरदेह निदान लागले हाती उत्तम सारे उत्तम गती.
जर तुला मानव देह प्राप्त झालेला आहे ना, या मानव देहाचं सार्थक म्हणजे काय? भक्ती करणं, भगवंताचं चिंतन करणं, भजन करणं, नामस्मरण करणं आणि तेनेची पंथी त्या मार्गाला जायचं आहे. कुठे? आला अशी कोठून या जाशी कवणे ठाया, ज्या मार्गावरून तो आलेला आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य आम्हाला संतांनी दिलेलं आहे. म्हणून या संतांचा अवतार कार्य आमच्यासाठी फार मोलाचं आहे. हे संतांनी आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अभंगाच्या चरणामध्ये समाधी त्र्यंबक शिखरी समाधी समाधी त्र्यंबक शिखरी समाधी त्र्यंबक शिखरी समाधी त्र्यंबक शिखरी समाधी त्र्यंबक शिखरी शिव अवतार हरि 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 जय जय हरि जय जय भजन करत हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि गोपाल कुमारी जय गोपाल आपण पाहिलं माऊली ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यानंतर निवृत्ती दादा, आपले मुक्ताई, सोपान काका या चारही भावंडांनी समाधी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मुक्ताईची समाधी तापेतीरावर आहे, निवृत्तीनाथांची त्र्यंबक शिखावर आहे आणि सोपान काकांची सासवडला आहे. अशा प्रकारचं आपण ज्यावेळेस वारीमध्ये जातो त्यावेळेस आपण प्रत्येकांची दर्शन घेतो. फक्त मुक्ताई लांब असल्यामुळे तापीतीरावर आपण जात नाही, पण आपल्या या जातवारीच्या वाटेवर पंढरपूरच्या दर्शनाला जाता वेळेस आपल्याला या तीनही संतांचं दर्शन घडतं. की या समाधी म्हणजे ही आपल्या निवृत्ती दादांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्या समाधीचं नुसतं दर्शन तरी माणूस जीवन मुक्त होतो. या संतांच्या समाधीच्या हात जरी फिरवला तरी असं वाटतं आईचं काळीज, आई आपल्याकडे बघते, वडील आपल्याकडे प्रेमाने बघतायत, आपल्या डोक्यावरून हात फिरवतायत. हे या संतांचं महत्व आहे. आणि मागे ब्रह्मगिरी या समाधीचं दर्शन घेऊन मागे जर ब्रह्मगिरीचं दर्शन आपल्याला दिसतंय, ते ब्रह्मगिरी म्हणजे साक्षात आपल्या त्याला तया नाही यमपुरी. ज्याने ब्रह्मगिरीचे दर्शन घेतलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. त्याला यमपुरीची जाचना होत नाही. आता आपण विठोबा रुक्मिणी भजन का घेतलं की साक्षात पोलीस आपल्याला बंदोबस्तासाठी इथे आलेले आहेत की बाबा आवाज जास्त येतोय. फक्त आपला कीर्तनकाराचा वारकऱ्यांचा आपला आवाजच चालत नाही, डीजे ढोल ताशे सगळं चालतंय,
पण जी धर्म मार्तंडाने पताका घेतलेल्या आहेत, खरं पाहता आपण ज्ञानाचंच काम करतो आहोत. आपल्या जीवनामध्ये आनंद जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर खरं पाहता आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे संतांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच संतांचा आम्ही एक पोस्टमनासारखं आपण काम करत आहोत. ज्याप्रमाणे पोस्टमन पत्र टाकण्याचं काम करत आहे, ज्याला वाचायचं तो वाचेल आणि ज्याने नाहीच वाचलं तो अज्ञानी राहील किंवा त्याला त्या पत्रातलं मर्म किंवा त्याचं पत्रातलं जे बोध आहे तो कळत नाही. तद्वत आम्हाला संतांनी जो मार्ग सांगितले, संतांनी जे आमच्यापर्यंत निरोप पाठवलेला आहे तो निरोप पाठवण्याचं सारखं काम आम्ही पोस्टमनासारखं किंवा वाटाड्यासारखं करत आहोत. या संतांच्या आपण जयंती उत्सव समाधी सोहळे का साजरे करतोय? की आमच्यावर मातृऋण आहेत, पितृऋण आहेत, देश ऋण आहेत, ज्या धरणीचे ऋण आहेत, आकाशाचे ऋण आहेत, आपल्यावर सूर्याचे ऋण आहेत, पशु पक्ष्यांचे ऋण आहेत. त्याचप्रमाणे त्याही पेक्षा श्रेष्ठ असे आमच्यावर संतांचे ऋण आहेत. की या संतांनी आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग दाखवला नसता तर इथे येऊन बोलण्याची क्षमता प्राप्त झाली नसती. आज आम्ही कुठे ज्ञान विद्यापीठामध्ये शिकायला गेलेलो नाही, कुणाकडे संथा घ्यायला गेलो नाही किंवा काही नाही, पण सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दावर वाक्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, ज्या आई वडिलांनी आपल्यावर जे उत्तम असे संस्कार केलेले आहेत, ज्या आई वडीलच ते वाचन करत होते, ज्ञानेश्वरीचं, गीतेचं, भागवताचं पारायण करत होतं, त्यांचं ऐकून ऐकून श्रवण करून सुद्धा आमच्यावर जे आघात झालेले आहेत, त्यामुळे इथे बोलण्याची क्षमता आणि तुम्हा सर्व थोर मोठ्यांच्या मुखातून ऐकण्यामुळे, त्याचबरोबर गीता भागवत करीती पठण श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे भगवद्गीता वाचन करून किंवा ज्ञानेश्वरी वाचन करून किंवा संतांचा महिमा, संतांचं जे जीवन चरित्र, संतांचे अभंग वाचून इथे बोलण्याचा हा प्रयत्न करत आहोत. ज्या येवल्याच्या मुक्ताईला 1400 वर्षाच्या चांग देवाला ज्ञानार्जन करण्याचं किंवा त्याचं गुरुत्वाची जी पदवी प्राप्त झालेली आहे, कशामुळे? तिच्यामध्ये असलेल्या उत्तुंग ज्ञानामुळे. आणि म्हणूनच त्याच मुक्ताईचा वारसा, त्याच सर्व श्री संतांचा वारसा जनाबाई आहे, मीराबाई आहे, संत सखूबाई आहे, सरकळ संत महिला संत असू द्या किंवा आम्हाला जे ज्ञान मार्तंड जे संत मिळालेले आहेत, ज्ञानोबराय असो, तुकोबराय, नाथ महाराज असोत, सर्वच संत, सर्वच समाजातील संत या माळी या मांदी यांच्या मुखातून यांनी जे आपल्या वाणीतून जे श्रवलेलं आहे, तेच श्रवलेलं ज्ञान म्हणजेच अभंगामध्ये रूपांतर केलेलं आपण ऐकतोय, वाचतोय आणि म्हणून इथे बोलण्याची ही क्षमता प्राप्त झालेली आहे किंवा इथे बोलू शकते. आणि ह्याचमुळे आज कोणत्याही प्रकारची योग्यता नसताना सुद्धा महाराजांनी आम्हाला सांगितलं आणि इथे बोलण्याचा हा योग आला. की जीवनामध्ये आपल्या कितीतरी खडतर प्रसंग येत असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत. खरं पाहता 2 वर्षापूर्वी पूर्ण कोलमडून गेली होती. मला असं वाटत होतं मी देवाचं काम करते, सतत नामस्मरण करते, सतत वारी करत असते, कधीतरी ज्ञानेश्वरीचं पण कधी वाचन कधी भंग पडला नाही किंवा अभंग वाचन कधी भंग पडला नाही किंवा देवपूजेत कधी भंग पडला नाही, तरी सुद्धा माझ्या वाट्याला का दुःख यावं? पण सांगितलेलं आहे आमच्या संतांनी, उपजते नाश नाशिले पुनर्पिदेशे घटकायंत्र जैसे परिभ्रमेगा. या न्यायाने त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून पुन्हा परमार्थाचा मार्ग स्वीकारला म्हणजे मी सोडला नव्हता, फक्त शांत बसली होती, आत्मचिंतन करत होती की माझ्या वाट्याला काय दुःख. तर प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की पतीच्या अगोदर मृत्यू येणं हे सौभाग्यवतीचं लक्षण असतं. प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या हातामध्ये चुडा असावा, माझ्या कपाळावर ठळठळीत कुंकू असावं आणि त्याच्या आधी आपली जन्मयात्रा संपवावी. पण हे माझ्या वाट्याला दुःख आल्यामुळे थोडे 2 वर्ष मागे राहिली. पण याच व्यासपुठ्याने, याच संतांच्या चरणाने आणि याच संतांच्या संगतीने हा मार्ग पुन्हा मला दाखवून दिलेला आहे. त्यांच्या विचारांवर, त्यांच्या जे शब्द आहेत त्या शब्दांवर, माऊली ज्ञानोबरायांच्या वचनांवर विश्वास ठेवल्यामुळे बुडते हे जनन देखवी डोळा.
हे वाक्य मनात धरलं आणि पुन्हा परमार्थाची कास धरलेली आहे. आज सकळ संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगते की मरेपर्यंत प्रत्येक श्वासापर्यंत हा वारसा, हा भक्तीचा वारसा माझ्या मुखातून कधी सुद्धा नामस्मरण कमी पडता कामा नये. सततम चिंतयन्तो मयतंतश्च दृढव्रतः नमस्तंतश्च मा भक्ता नित्य युक्त उपासते. सतत सतत हा नाम यज्ञ, भगवंताचं नामस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखात यावं आणि माझ्याच नव्हे तरी सर्व जनांच्या मुखात यावं ही भगवंताच्या माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर प्रार्थना करते. आणि आता आपण संतांचा, आपण महिमा संतांचा थोडं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी सगळे म्हणा निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे
लोक पावना लोक
देवा पुढे उत्तरे करा क्षमा करा नाही विचारिला अधिकार मी आपुला का म्हणे ज्ञानेश्वराला पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम